नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाहायचं आहे इंद्रलक्ष अकॅडमी मध्ये मी नेहा सावंत अंबी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आपण आता इथे आपलं जे पहिलं इंग्लिशचं सेशन आहे हे इथे पाहत आहोत। ठीक आहे, जरी हे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असेल तरी सुद्धा सर्व विद्यार्थी मित्रांनी ह्याला लाईव्ह सारखंच डील करायचं आहे। आपण जे आपले क्वेश्चन आन्सर्स जे असतील ते सुद्धा, म्हणजे तुम्हाला आलेले जे डाऊट्स असतील ते सुद्धा नंतर डील करूयात। सो आपण आपल्या लेक्चरला इथे सुरुवात करूयात। कोणताही वेळ न दवडता इंग्लिश ग्रामरचं सेशन आपण इथे सुरुवात करत आहोत आणि सुरुवात आपण पार्ट्स ऑफ स्पीचच्या नाउन ह्या टॉपिकने आज इथे करणार आहोत। ठीक आहे, चलो ब्रेस युअरसेल्फ, पटापट पटापट आपण आपल्या सेशनला इथे सुरुवात करणार आहोत। ओके, चलो पाहायचं आहे आपला टॉपिक आहे नाउन। तर आपण पहिल्यांदा सुरुवात सेंटेन्स पासून करणार आहोत। हे सेंटेन्स पासून सुरुवात का करणार आहोत तर लक्षात घ्या, आपल्याला इंग्रजी बोलता येण्यासाठी किंवा आपण इंग्रजी जेव्हा बोलतो तर तेव्हा आपण सगळ्यात मोठा घटक काय बोलत असतो किंवा मोठा घटक काय वापरत असतो तर सेंटेन्सेस, बरोबर आहे। कन्व्हर्सेशन करण्यासाठी सुद्धा आपल्याला सेंटेन्सेस करता येणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे। मग आपण जी ही सुरुवात आहे ना ही ह्या सेंटेन्स पासून करूया। ठीक आहे, म्हणजे इंग्रजी लिहिण्यासाठी बोलण्यासाठी सेंटेन्स फॉर्मेशन इज इम्पॉर्टंट, राईट। चलो मग इथून आपण सुरुवात करणार आहोत। आपण कोणत्याही भाषेचा मोठा घटक बघितला तर ते वाक्य असा असतो। मराठीमध्ये सुद्धा आपण वाक्यापासून सुरुवात करतो मराठी भाषा शिकण्यासाठी आणि इंग्रजीमध्ये सुद्धा आपण तेच करणार आहोत। ठीक आहे, चलो मग बघायचं आहे सेंटेन्स फॉर्मेशन महत्वाचं आहे। मग सेंटेन्स फॉर्मेशन येण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय काय माहिती असणं गरजेचं आहे, की एक वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे ते आपण इथे बघूयात। तर पहिला आहे पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजेच आपण मराठीमध्ये ज्याला शब्दांच्या जाती असं म्हणत असतो त्याला पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो। आणि मराठीप्रमाणेच इंग्रजीमध्येही 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत। कोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत। मग दुसरं आपल्याला सेंटेन्स फॉर्मेशन करण्यासाठी जसं आपल्याला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद माहिती असावं लागतं, म्हणजेच काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत, बरोबर। नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन हे माहिती जसं असावं लागतं त्याच पद्धतीने आपल्याला पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस सुद्धा माहिती हवेत। म्हणजेच काय आहे, एखाद्या वाक्याचे काय घटक असतात, वाक्यामध्ये येणारे जे घटक आहेत ते नेमके काय असतात ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। ते आपण इथे पाहणार आहोत। ह्याच्यामध्ये सुद्धा नामाचा वापर येतो, विशेषणांचा वापर येतो, फक्त ते आपण कोणत्या तरी घटकासाठी वापरत असतो। फॉर एक्झाम्पल पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस मध्ये काय येणार आहे तर सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, प्रेडिकेट, कॉम्प्लिमेंट हे जे काय आहे हे सुद्धा आपण नंतर पुढे आपले जे काही सेशन्स होणार ह्याच्यामध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, चलो टाइप्स ऑफ सेंटेन्स स्ट्रक्चर आता बघायचं आहे। टाइप्स ऑफ सेंटेन्सेसचं स्ट्रक्चर कसं असतं, आता आपल्याला वाक्यात कोणते शब्द वापरणार हे आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये शिकणार आहोत। वाक्यामधले घटक जे आहेत, बरोबर आहे, की आता नाम मी कसा वापरते आहे, वर्ब मी कसा वापरते आहे हे आपण पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस मध्ये शिकणार आहोत किंवा पार्ट्स ऑफ सेंटेन्स मध्ये शिकणार आहोत। पण पुढे आपल्याला वाक्यांचे प्रकार माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे। टाइप्स ऑफ सेंटेन्स स्ट्रक्चर, बरोबर आहे, वाक्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याचे प्रकार सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। त्या पद्धतीने आपण मग ते वाक्य बोलू शकतो। एखादं वाक्य मी सरळ सोट बोलते तर एखाद्या वाक्यामध्ये 2 वाक्य जोडून एक तयार करत असते, एखाद्या वाक्यामध्ये आज्ञा असते, एखाद्यामध्ये एक्सक्लेमेशन असतं आहे। हे सगळे जे प्रकार आहेत हे आपल्याला ठाऊक पाहिजे, तेव्हाच आपण छान लेखन किंवा इंग्रजीमध्ये कन्व्हर्सेशन म्हणजे बोलणं करू शकतो, बरोबर। आणि मग आता शेवटचा घटक आहे की तुम्हाला बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी इंग्रजी सगळ्यात महत्वाचे असतात ते म्हणजे टेन्स। ओके, मग आपल्याला जेव्हा इंग्रजी बोलायचं आणि लिहायचं आहे आणि नीट छान समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे सेंटेन्स फॉर्मेशन। आणि सेंटेन्स फॉर्मेशनसाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत या अत्यंत महत्वाच्या आहेत। मग आपण ह्याच्यातल्या प्रत्येकाकडे आता सुरुवात करणार आहोत, प्रत्येक घटक पाहण्यासाठी सुरुवात करणार आहोत। तर पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीचला। मग आता बघायचं आहे हे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत कोणते आणि किती। तर बघायचं आहे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत हे टोटल 8 आहेत।
मराठी प्रमाणेच. आता ते कोणते कोणते आहेत हे आपण इथे पाहणार आहोत. ओके, चलो लेट्स सी. नाऊन, नाऊन म्हणजेच काय? नाऊन म्हणजे नाम, जे आज आपण पाहणार आहोत. ओके, म्हणजेच काय? नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग और एन आयडिया. एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल, ठिकाण असेल किंवा तुमचे आयडियाज असतील, ह्यांना दिली गेलेली जी नावं आहेत त्यांना आपण नाम म्हणजेच नाऊन असं म्हणतो. ठीक आहे. प्रोनाऊन, प्रोनाऊनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? प्रोनाऊनला आपण मराठीमध्ये सर्वनाम असं इथे म्हणत असतो. ठीक आहे. सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे मी आता पुन्हा ते एक्सप्लेन करत नाही आहे. जेव्हा एक एक घटक आपण पाहायला घेणार तेव्हा आपण ते डिटेलमध्ये पाहूयात. ठीक आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय? ऍडजेक्टिव्हला आपण मराठीमध्ये विशेषण असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? विशेषण. कंजंक्शन, आता कंजंक्शनच्या अगोदर आपण वर्ब कडे जाऊयात. ठीक आहे. वर्ब म्हणजेच काय आहे? वर्ब म्हणजे क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद. ऍडव्हर्ब म्हणजे काय? ऍडव्हर्ब म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला क्रिया विशेषण असं म्हणतो. काय म्हणतो? क्रिया विशेषण असं म्हणत असतो. त्याच्यानंतर प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? शब्दयोगी अव्यय. काय म्हणतो आपण त्याला? शब्दयोगी अव्यय म्हणत असतो. येस, मग आता मी इथे लिहिते शब्दयोगी अव्यय. आणि मग आता आपण कंजंक्शनला येऊयात. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. आणि इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शनला आपण काय म्हणणार? केवल प्रयोगी अव्यय. ओके, मग आता आपण हे सगळे घटक डिटेलमध्ये पाहणार, पण ऍटलिस्ट मराठीमध्ये तुम्हाला त्याची नावं समजा समजली तर तुम्हाला अर्ध्यापेक्षा अधिक गोष्टी सोप्या होऊन जातात, म्हणून हे सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, हे जे 8 आहेत हे आपले पार्ट्स ऑफ स्पीच इंग्रजीमधले आहेत आणि त्याच्यातल्या आपण नामाला इथे सुरुवात करणार आहोत. आता नाउन पार्ट 1 असं म्हटलेलं आहे कारण नाम हा टॉपिक खूप मोठा आहे आणि आपण काय करणार आहोत? सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत, राईट? त्याच्यामुळे आज आपण नाउनचा पार्ट 1 पाहणार आहोत. ठीक आहे, चलो मग आता इथे पाहूयात नाम म्हणजे नेमकं काय आहे. आता काही ज्या डिक्शनरीज आहेत किंवा काही ज्या युनिव्हर्सिटी आहेत ह्या ना हे डेफिनेशन आपल्याला काय करत असतात? देत असतात, बरोबर? हे शब्दांचे किंवा काही टर्म्स असतात त्याचे डेफिनेशन देत असतात. त्याच्यातलं एक डेफिनेशन आपण नाउनचं इथे घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण ते वाचून बघूया. ठीक आहे. अ नाउन इज अ वर्ड दॅट नेम्स समथिंग सच ॲज पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. इन अ सेंटेन्स nouns can play a role of subject, direct object, indirect object, subject complement, object complement, appositive or modifier. आता हे सगळं वाचल्यावरती सगळं डोक्यावरून जाणं खूप स्वाभाविक आहे. ठीक आहे, असं पटापट काहीतरी जड इंग्रजीमध्ये तुम्हाला सांगितलं जातं किंवा भले चला इंग्रजी सोपं असेल पण एवढं मोठं सेंटेन्स जेव्हा दिलं जातं ना तेव्हा थोडासा गोंधळ होतो ना विद्यार्थी मित्र हो. मग आपण काय करणार आहोत? आपण ह्याला ना पार्ट मध्ये डिवाइड करूया. ठीक आहे, गोष्टी सोप्या करूयात आपण जरा. म्हणजेच कसं तर कोणतीही गोष्ट विद्यार्थी मित्रांनो नुसतं ह्याच्याबद्दलच नाही आहे. मराठी असू देत किंवा इतर कोणत्याही गोष्टी आपण वेगळे विषय जरी अभ्यासले ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा गोष्ट खूप कॉम्प्लिकेटेड वाटते, मोठी वाटते, तेव्हा घाबरून जायचं नाही. परीक्षेमध्ये आलेला प्रश्न सुद्धा काय करायचा तर त्याला भागामध्ये डिवाइड करायचं. ओके, आणि प्रत्येक घटक समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. कसं ते मी तुम्हाला आता दाखवते. चलो मग आता मी ही सेम डेफिनेशन आहे ना, ही सेम डेफिनेशन ही मी पार्ट्स मध्ये डिवाइड केली. ओके, छोट्या छोट्या घटकांमध्ये मी डिवाइड केली त्याला. मग बघा, अ नाउन इज अ वर्ड. नाउन काय आहे? एक शब्द आहे, बरोबर? पार्ट्स ऑफ स्पीचच शिकतोय ना, शब्दांच्या जाती शिकत आहोत आपण, शब्दांचे प्रकार शिकत आहोत. मग नाउन काय आहे? नाउन एक शब्द आहे. नाउन इज अ वर्ड. ओके, दॅट नेम्स समथिंग. असा शब्द आहे जो कशाला तरी नाव ठेवत असतो, कशाचं तरी नाव ठेवत असतो. नेम्स समथिंग, नाव ठेवणार, बरोबर आहे? कशाचं तरी तो नाव ठेवत असतो. मराठीमधलं नावं ठेवणं मला नाव नाही बरं का,
म्हणजेच काय आहे, त्याला नाव देत असतो. मग कसं नाव देतो, सच ॲज कसं नाव देत असतो, तर एखाद्या पर्सनचं नाव म्हणजेच मनुष्याचं नाव, प्लेसचं नाव ठिकाणाचं नाव, थिंग वस्तूचं नाव असतं, किंवा आयडिया तुमच्या मनातले जे विचार आहेत किंवा गुणधर्म आहेत त्यांना सुद्धा दिलेलं नाव असतं ना, त्याला आपण नाऊन म्हणत असतो. सो आपल्याला बेसिक डेफिनेशन आहे ना हे इथपर्यंतच आहे. काय आहे आता बघा, आता आपण कितीही फास्ट वाचलं तरी तुम्हाला ते समजून जाणार, कारण आपण ते पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. अ नाउन इज अ वर्ड दॅट नेम्स समथिंग सच ॲज अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर एन आयडिया. ओके, चल मग आता इथे खाली त्यांनी काय म्हटलेलं आहे, इन अ सेंटेन्स वाक्यामध्ये नाउन्स कॅन प्ले द रोल ऑफ, नाम जे आहे हे वेगवेगळं रोल प्ले करतं, म्हणजेच काय वेगवेगळी कार्य करत असतं. कोणती कार्य करतं, सब्जेक्ट म्हणजे कर्त्याचं कार्य करतं, डिरेक्ट ऑब्जेक्ट, इनडिरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म, हे सगळे घटक आहेत ना आपण बघणार आहोत. म्हणजेच काय आहे की नाउन कोणते रोल प्ले करत असतं, म्हणजे कोणतं कार्य करत असतं ते आपल्याला इथे दिलेलं आहे. सब्जेक्टचं कार्य करतं, ऑब्जेक्टचं कार्य करतं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आपण हे सगळं आहे ना सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये शिकणार, जे आपण वाक्य पृथक्करण म्हणतो ना, की विधेय विस्तार, उद्देश विस्तार, ते आहे हे. ओके, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, कर्माबद्दल माहिती सांगणारा जो असतो, अपोजिटिव्ह, मॉडिफायर, ह्या सगळ्या घटकांचं कार्य नाउन करत असतो. येस, आणि हे सगळं आपण पुढे हळूहळू पाहणार आहोत. मग आपल्याला नामाचं डेफिनेशन कळलेलं आहे, नाम म्हणजे काय हे आता इथे कळलेलं आहे. मग आता आपण नामाच्या टाइप्स कडे जायचं, पण टाइप्सच्या आधी ना आपण कॅटेगरी बघायची. आता कॅटेगरी आणि टाइप्स मध्ये फरक काय आहे, कॅटेगरी कोणत्या तरी फीचर्स वरती म्हणजे वैशिष्ट्यावरती अवलंबून असते. ही वैशिष्ट्य असतात, त्याच्या आधारे आपण त्यांचा ग्रुप करत असतो, ह्यांना आपण कॅटेगरी असं म्हणत असतो. बरोबर आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं की एखाद्या गोष्टीची कॅटेगरी मी केलेली आहे, म्हणजेच काय आहे, चहा आवडणारे जे सगळे असतील हे इथे उभे राहा, कॉफी आवडणारे असतील हे तिथे उभे राहा. मॅथ्स मधले तुम्हाला काही हे असतात ना, रिझनिंगला टर्म्स असतात ना, त्याप्रमाणे तिथे आपण कॅटेगरी तयार करतो. एक फीचर आहे, काय फीचर आहे की ज्यांना चहा आवडते त्यांचा मी एक ग्रुप केला, म्हणजे ही एक कॅटेगरी झाली. ठीक आहे, ज्यांना कॉफी आवडते त्यांचा मी एक ग्रुप केला, ही कॅटेगरी झाली. ठीक आहे, आता ही कॅटेगरी जी असते ह्याच्यामध्ये अनेक टाइप्स येऊ शकतात. कसे मी तुम्हाला सांगते, नामामध्ये कॅटेगरी ही 3 प्रकारेच डिवाइड होते. नामामध्ये 3च कॅटेगरी आहेत. कोणत्या कोणत्या 3 कॅटेगरी आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर लिव्हिंग थिंग्स ना ठेवलेली नावं, नॉन लिव्हिंग थिंग्स ना ठेवलेली नावं आणि ऍबस्ट्रॅक्ट. ओके, आता आपण लिव्हिंग थिंग्स बघूयात. लिव्हिंग थिंग मध्ये मनुष्य येतो, येस, मी इथे लिहिते नेहा. ठीक आहे, नेहा, बरोबर. मी काय आहे, लिव्हिंग थिंग आहे, बरोबर आहे, नाव लिहितं नेहा. त्याच्यानंतर एक प्राणी घेऊयात आपण, लायन. लायन, ठीक आहे, लायन. लायन सुद्धा काय आहे, प्राण्याचं नाव आहे. आता ठिकाणाचं नाव घेऊयात आपण. मग आता ते नॉन लिव्हिंग थिंग मध्ये आपण जाणार, बरोबर आहे. आता शहराचं नाव घेऊयात, मुंबई, मी इथे लिहिते, इथे गेली. त्याच्यानंतर मला इथे काय दिसतंय, लाईट्स दिसत आहेत, कम्प्युटर दिसतो आहे. चला, कम्प्युटर हे सुद्धा एका वस्तूला दिले गेलेलं नाव आहे, नॉन लिव्हिंग थिंग मध्ये लिहिते मी कम्प्युटर. ठीक आहे, चलो. मग आता मी माझ्या डोक्यातला आयडिया किंवा गुणधर्म आहेत त्यांना पण काहीतरी नाव दिलं, इमोशन्स ना दिलेली नावं आहेत. चलो, मग आपण बघूयात हॅपीनेस. हॅपीनेस काय आहे, ऍबस्ट्रॅक्ट मध्ये जातं. आता हे सगळं काय आहे ना हे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आता ही नावं ना मी इथे अशीच लिहून ठेवते आहे, अशीच लिहून ठेवते. आणि मग या कॅटेगरीचा आणि टाइप्स मधला नेमका फरक काय आहे हे आपण पुढे जाऊन बघूया. ठीक आहे, ह्या माझ्या कॅटेगरीज आहेत, 3च आहेत, लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स आणि ऍबस्ट्रॅक्ट. जे काही जिवंत आहेत त्यांना दिलेली नावं आहेत लिव्हिंग थिंग्स मध्ये, जे काही जिवंत नाही, ज्यांचा जीव नाही, ते नॉन लिव्हिंग्स. आणि ऍबस्ट्रॅक्ट काय कन्सेप्ट आहे ही मी तुम्हाला टाइप जेव्हा येणार तेव्हा समजावून सांगते. आणि हे सगळं झाल्यावर आपण परत मागे इथे यायचंय, मग तुम्हाला कॅटेगरी आणि टाइप्स मधला फरक समजून जाणार आहे. ओके, मग आता टाइप्स ऑफ नाउन म्हणजेच काय आहे, नामाच्या प्रकारांकडे येऊया. कॅटेगरी झालेल्या आहेत, मी जे ग्रुप्स तयार केलेले आहेत ते झालेले आहेत. आता आपण प्रकारांकडे येऊयात. ठीक आहे, प्रकार म्हणजे नेमकं काय आहे हे इथे पाहूयात.
तर टोटल बघायला गेलं ना तर मुख्य प्रकार विद्यार्थी मित्रांनो 5 आहेत. काय आहेत? मुख्य प्रकार 5 आहेत. पण त्या व्यतिरिक्तही काही असे घटक आहेत जे नामाला डिवाइड करतात वेगवेगळ्या पार्टमध्ये, तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. मग पहिल्यांदा आपण जे पहिले महत्त्वाचे 5 घटक आहेत ते बघून घेऊयात. पहिला आहे कॉमन नाउन, ज्याला आपण मराठीमध्ये सामान्य नाम असं म्हणतो. दुसरा आहे प्रॉपर नाउन, ज्याला मराठीत आपण विशेष नाम असं म्हणतो. त्याच्यानंतर येतं मटेरियल नाउन, म्हणजे पदार्थवाचक नाम आपण मराठीमध्ये म्हणतो. आणि मग येतं कलेक्टिव्ह नाउन, म्हणजे समूहवाचक नाम ज्याला म्हणत असतो. आणि मग जे येतं, सॉरी ह्या साईडला आहे, मग जे येतं ते ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, म्हणजेच मराठीमध्ये आपण ज्याला भाववाचक नाम म्हणत असतो. हे 5 जे प्रकार आहेत ना, हे 5 प्रकार इम्पॉर्टंट, म्हणजेच काय, मुख्य 5 प्रकार आहेत नामाचे. मुख्य 5 प्रकार हे आपल्याला एकदम स्ट्रॉंग करायचे आहेत. ह्याच्यावरती क्वेश्चन्स येतात का? येस येतात. मग मॅमनी सांगितलेलं पुढचे 5 कोणते आहेत? 10 प्रकार आपण इथे पाहणार आहोत ना, मग पुढचे 5 कोणते आहेत तर ते बघूयात. आता पुढच्या 5 ना मी मुख्य प्रकार का नाही म्हणत, तर ते ह्या प्रकारांमध्ये अगेन परत डिवाइड करता येतात, म्हणून त्यांना मुख्य प्रकार नाही म्हणत. का कसं तेही मी तुम्हाला समजावून सांगते. ओके, त्याच्या पुढचं आहे कॉन्क्रीट नाउन, मग येतं काउंटेबल नाउन, मग येतं अनकाउंटेबल नाउन. इझी, काउंटेबल, अनकाउंटेबल. त्याच्यानंतर येतं सिंग्युलर और प्लुरल नाउन. ओके, एकाच याच्यात आपण हे 2 घटक पाहणार आहोत. आणि मग येतं ते कंपाऊंड नाउन्स. आता मी तुम्हाला काय म्हटलं की हे 5 नाउन ऍब्स्ट्रॅक्ट, कॉमन पासून ते ऍब्स्ट्रॅक्ट पर्यंतचे महत्वाचे आहेत, बाकी ह्याच्यात परत डिवाइड होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंग्युलर किंवा प्लुरल नाउन. ओके, सिंग्युलर प्लुरल नाउन समजा आपण इथे घेतलं तर ह्याच्यामधले काही नाउन्स जे आहेत हे फक्त सिंग्युलर वापरले जातात, काही नाउन्स आहेत हे सिंग्युलर आणि प्लुरल असे दोन्ही वापरले जातात. बरोबर आहे. म्हणून काय आहे की हा जो घटक आहे ना, हा ह्यांच्यामध्ये पुन्हा डिवाइड होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय, कॉमन नाउन्स कॅन बी सिंग्युलर, कॅन बी प्लुरल, अशा पद्धतीने. म्हणून ह्याला आपण महत्वाचे घटक नाही म्हणत. अजून काउंटेबल अनकाउंटेबल मध्ये सुद्धा तेच येतं की ह्याच्यातले ह्या 5 पैकी काही नाउन काउंटेबल असतात, काही अनकाउंटेबल असतात. बरोबर. त्यामुळे हे जे 5 घटक आहेत हे परत ह्याच्यात डिवाइड होतात, म्हणून आपण त्यांना मुख्य प्रकार असं म्हणत नाही. ओके, चलो मग आता आपण एक एक प्रकारांकडे इथे जाऊयात. आणि प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक वेळेस एकच टॉपिक किंवा एकच प्रकार एका वेळेस शिकला पाहिजे असं आहे का? नाही. आपण जे पटकन समजू शकतं त्या प्रकारचे अप्रोच घेणार आहोत. जसं की आपण कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन हे कंपॅरिझन मध्ये एकत्रच शिकणार आहोत, कारण ते पटकन समजलं जातं. आता ना इथे काय लिहिलेलं आहे हे आपण पहिल्यांदा बघूयात. दोन्ही पद्धतीने मी घेते की जे इंग्रजीचे जो थिअरी पार्ट आहे ना तो सुद्धा तुम्हाला वाचून दाखवत असते आणि मग तो एक्सप्लेन करत असते. ह्याचा मागचं हे काय आहे, हेतू काय आहे हे पण तुम्हाला विद्यार्थी मित्र हो सांगते की इंग्रजीचं हे जे ग्रामॅटिकल लँग्वेज आहे ना ती तुमच्या कानावरती पडावी. ओके, कारण प्रश्न परीक्षेत ग्रामॅटिकल लँग्वेज मध्ये विचारले जातात, त्यामुळे ते शब्द, तशा प्रकारची शब्द रचना तुमच्या कानावर पडावी म्हणून हे अशा पद्धतीने थिअरी पार्ट सुद्धा दिलेला आहे. पण तो समजावा म्हणून पुढे डिटेलमध्ये मी लिहून किंवा इमेजेसद्वारे एक्सप्लेन करणार आहे, सो टेन्शन घेऊ नका. चलो, पाहायचं आहे कॉमन नाउन्स आणि प्रॉपर नाउन्स मध्ये फरक काय आहे. मग आपण काय सांगितलं मग अशी, कॉमन नाउन म्हणजे ज्याला आपण सामान्य नाम असं मराठीमध्ये म्हणतो, आणि प्रॉपर नाउन म्हणजेच काय आहे, विशेष नाम असं त्याला म्हणत असतो. ओके, मग आता ह्यांनी काय म्हटलेलं आहे, कॉमन नाउन्स आर द टाइप ऑफ नाउन्स. कॉमन नाउन असे नामाचे प्रकार आहेत दॅट आर यूज टू डिस्क्राईब नॉन स्पेसिफिक पीपल. स्पेसिफिक नाही आहे की मी ह्याच व्यक्तीबद्दल किंवा ह्याच माणसाबद्दल किंवा ह्याच स्थळाबद्दल ठिकाणाबद्दल बोलते आहे असं नाही, नॉन स्पेसिफिक आहे. ठीक आहे, म्हणजे विशिष्ट असे नाही आहे. ओके, अँड रेग्युलर, नॉन स्पेसिफिक पीपल अँड रेग्युलर ऑब्जेक्ट्स. ओके, मग बघायचं आहे रेग्युलर ऑब्जेक्ट्सना आपण तिकडे म्हणजे सामान्य गोष्टींना आपण बघत असतो. म्हणजे नेमकं काय हे पण मी एक्सप्लेन करणार आहे. ओके, इथे काय म्हटलेले, प्रॉपर नाउन्स आर द नाउन्स दॅट आर यूज टू मेन्शन स्पेसिफिक पर्सन, प्लेस और ऑब्जेक्ट. एक्झॅक्ट अपोजिट आहे ह्याच्या, म्हणून हे दोन्ही एकत्र शिकायचे. ठीक आहे, मग बघा, जनरल नेम्स ऑफ सेम क्लासेस, आणि इथे म्हटलेलं आहे आयडेंटिफाईड थिंग्स कुड बी डिफाइंड ॲज प्रॉपर नाउन. आता हे आपले हिंट आहेत
की नेमकं कसं ओळखायचं त्याच्या हिंट आहेत या. ओके, मग इथे आपल्याला एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल बॉय, रिव्हर, डॉग, माउंटन, कॉलेज एक्सेट्रा. आणि इथे दिलेले आहेत राम, गोदावरी, ब्रुनो, हिमालया, रुईया एक्सेट्रा. ओके, आपण ह्या स्लाइडकडे पुन्हा येणार आहोत. आता मी तुम्हाला हे एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये जे आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करते. आता कॉमन नाउन मध्ये त्यांनी आपल्याला इथे काय सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी म्हटलंय जनरल नेम ऑफ सेम क्लास. सेम क्लास म्हटलेला आहे. आता सेम क्लास म्हणजेच काय आहे, तर एखादा वर्ग आपण कसा तयार करतो की समान गुणधर्म असलेल्या गोष्टी एकत्र घेऊन त्याचा वर्ग तयार करत असतो. फॉर एक्झाम्पल आपल्या शाळेमधले वर्ग बघा, ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, सी डिव्हिजन, डी डिव्हिजन कशी ठरली जाते, बरोबर आहे. आत्ता क्रिएटिव्ह वेने त्या ठरवल्या जातात किंवा सब्जेक्ट ऑप्शनल सब्जेक्टनुसार ठरवल्या जातात. परंतु जर तुम्ही ट्रेडिशनली पाहिलं तर कसं केलं जायचं की खूप हुशार मुलं ए डिव्हिजन मध्ये ठेवली जायची, म्हणजे साधारणतः 85 ते 90% पुढे असलेली मुलं ए डिव्हिजन मध्ये असायची. मग त्याच्यानंतर साधारणतः फर्स्ट क्लास असलेली मुलं 70% पुढेची असलेली मुलं बी मध्ये ठेवली जायची. त्याच्यानंतर थोडं जे कमी पर्सेंटेज आहे त्यानुसार, म्हणजेच काय आहे मार्क्सच्या अनुसार आपले डिव्हिजन्स ठरले जायचे. म्हणजे काहीतरी एक कॅटेगरी ठेवायचे, काहीतरी एक काय करायचे कंडिशन ठेवायचे आणि त्याच्यावरून ही मुलं जी आहेत ही डिव्हिजन मध्ये डिवाइड केली जायची. सेम रूल इथे ऍप्लिकेबल होतो आहे. म्हणजेच काय, काहीतरी आपल्याला फीचर्स किंवा वैशिष्ट्य दिली जातात, ठीक आहे. आणि ती वैशिष्ट्य ज्या ज्या गोष्टीमध्ये आढळतील त्या गोष्टींना आपण एका क्लास बनवतो त्या गोष्टींचा, म्हणजेच काय एक ग्रुप बनवतो, ठीक आहे. आणि ग्रुप मधल्या त्या प्रत्येक घटकाला त्या एकाच नावाने हाक मारतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, लेट्स टॉक अबाउट समथिंग, की मी इथे लिहिते माझं पहिलं क्वालिटी असली पाहिजे सोर्स ऑफ वॉटर. मी ज्या गोष्टीबद्दल बोलते आहे तर सोर्स ऑफ वॉटर असलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर मी लिहिते की ते मुव्हिंग वॉटर असलं पाहिजे, मुव्हिंग वॉटर, ते मुव्हिंग वॉटर असलं पाहिजे. सोर्स ऑफ वॉटर मध्ये काय येतं, माझ्या घरातल्या बकेट मधलं पाणी सुद्धा माझ्यासाठी सोर्स ऑफ वॉटर आहे, बॉटल मधलं पाणी माझ्यासाठी सोर्स ऑफ वॉटर आहे, बरोबर. बट वेन आय से दॅट वॉटर, सोर्स ऑफ वॉटर शुड बी मुव्हिंग, तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी एलिमिनेट होतात की बादलीतलं पाणी, ह्याच्यातलं पाणी, बाटलीतलं पाणी किंवा तलावातलं पाणी. तलावातलं पाणी सुद्धा मुव्हिंग नसतं आहे, ते एका स्पेसिफिक एरियामध्येच कन्साइज असतं आहे, बरोबर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बाद होतात की जे मुव्हिंग नाही आहे. मग मुव्हिंग काय आहे, तर रिव्हर आहेत, सी आहे, ओशन आहे. सो आता मी अजून एक कंडिशन घालते की मी इथे लिहिते की फ्रेश वॉटर असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, फ्रेश वॉटर. मग चला सी आणि ओशन सगळे कॅन्सल झाले. मग अजून काय असू शकतं, तर आपण बाबा नदी आहे, ओढा आहे, ज्याला आपण स्प्रिंग असं म्हणतो इंग्रजीमध्ये, ठीक आहे. मग मी असं म्हणेन की असा सोर्स ऑफ वॉटर की जो जाऊन एंडला काय होतो, एंडला जाऊन तो मिळतो सी ला. ओके, सी ला जाऊन तो मिळतो. सो आपण म्हणूयात एंड्स इन सी. ओके, की शेवट त्याचा समुद्रात होतो. मग अशा ह्याच्यात ओढा जो असतो, ओढ्याचा शेवट जाऊन समुद्रात होतो का, नाही. मग कशाचा होतो, तर ह्या सगळ्या कॅटेगरीचा जर विचार केला तर मला कळतं की जे सोर्स ऑफ वॉटर पण आहे, जे वॉटर मुव्हिंग आहे, फ्रेश वॉटर आहे आणि त्याचा शेवट समुद्रात होतो, असं जे सोर्स ऑफ वॉटर आहे त्याला मी रिव्हर म्हणणार. मग असे सोर्स ऑफ वॉटर जे 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 आहेत त्या सगळ्याचा मी एक ग्रुप तयार केला, ठीक आहे. आणि त्याच्यातल्या प्रत्येक घटकाला मी रिव्हर असं म्हणणार. म्हणजे मी त्या ग्रुपला नाव देते का, नाही. मी त्या ग्रुप मधल्या प्रत्येक घटकाला एकच सामान्य असं नाव देते आहे, ठीक आहे. ग्रुपचं नाव नाही आहे, पण त्या ग्रुप मधल्या घटकाला, प्रत्येक घटकाला मी एकच नाव दिलंय आणि मी सगळ्यांना एकाच नावाने हाक मारते. म्हणजेच सर्वसामान्यतः दिलेलं हे नाव आहे, दॅट इज कॉमन नाउन. बघा इथे आपल्याला सांगितलंय जनरल नेम ऑफ सेम क्लास. सेम क्लास म्हणजे सेम फीचर्स असलेला जो ग्रुप आहे, क्लास आहे, त्याला दिलेलं जे जनरलाइज नाव असतं. ग्रुपला दिलेलं नाव आहे का, नो. ग्रुपला दिलेलं नाव हा वेगळा घटक आहे, म्हणून सारखं सांगते ग्रुपला दिलेलं नाव नाही आहे. तर ग्रुप मधल्या प्रत्येक घटकाला दिलेलं जनरलाइज नाव आहे. ते जनरलाइज नाव आहे
म्हणून त्याला आपण कॉमन नाउन म्हणतो. ठीक आहे. मग असं इथे आता बघा बॉय, बरोबर आहे, मुलगा, म्हणजेच काय आहे, जेंडर वाईज म्हणजे सेक्स वाईज किंवा फीचर्स जे आहेत ह्याच्यानुसार एक स्पेसिफिक कॅटेगरी आहे, मेल फिमेल, बरोबर आहे, म्हणजेच बॉय गर्ल. मग ह्याच्यामध्ये हे फीचर्स असलेल्याला बॉय बोलायचं, हे फीचर्स असलेल्याला गर्ल बोलायचं ठरलेलं आहे. मग त्या कॅटेगरी मधल्या सगळ्यांना आपण बॉय म्हणणार, ह्या कॅटेगरी मधल्या सगळ्यांना आपण गर्ल म्हणणार. तसंच रिव्हरचं आता आपण डिस्कस केलं आहे. डॉग म्हणजे ज्याला काय आहे, 2 डोळे, 1 शेपूट, 4 पाय आहे आणि जो भुंकतो आणि तो एका पर्टिक्युलर स्पीशी मधला आहे, तर त्याला मी डॉग म्हणणार असं ठरलेलं आहे. सो लक्षात ठेवा, प्राण्यांची जी नावं आहेत, डॉग, लायन, टायगर, हे त्या जे काही आहे हे कॉमन नाउन मध्ये येतं, प्रॉपर नाउन मध्ये येत नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल स्पेसिफिक ॲनिमलचं नाव आहे, नाही, ते ॲनिमलच्या स्पीशीला दिलेलं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, ते जनरलाइज नाव आहे. माझ्या समोर 4 कुत्री आली तर मी प्रत्येकाला डॉग 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 डॉगच म्हणणार, प्रत्येकाला कॉमन दिलेलं नाव आहे. ठीक आहे. माउंटेन, पर्वत म्हणजेच काय, हे असं त्याचं फीचर असेल, स्ट्रक्चर असेल तर त्याला पर्वत म्हणणार, मग हे पण कॉमन झालं. कॉलेज म्हणजेच काय, एक इमारत आहे ज्याच्यात शिकण्यासाठी मुलं येतात, शिकवण्यासाठी शिक्षक येतात, बेंच असतात, फळा असतो, असं जे काही ठिकाण आहे, हे अशी ठिकाणे जी असतील त्या सगळ्यांना मी कॉलेज म्हणणार. ओके. सो आता मला क्लिअर झालं काय, कॉमन नाउन मला इथे क्लिअर झालेलं आहे, बरोबर, कॉमन नाउन क्लिअर झालेलं आहे. मग मी आता प्रॉपर नाउनला जाते. ठीक आहे. प्रॉपर नाउन मध्ये काय म्हटलेलं आहे, तर प्रॉपर नाउन मध्ये म्हटलेलं आहे की कॉमन नाउन्स जे असतात ना, आता मी समजा फॉर एक्झाम्पल डॉग म्हटलं, तर डॉग मध्ये माझ्यासमोर 4 डॉग आले, तर त्याच्यातल्या एखाद्या स्पेसिफिक डॉग बद्दल मी बोलते आहे. हे कसं कळेल, तर त्या स्पेसिफिक एका डॉगला त्याचं स्वतःचं असं एक विशिष्ट नाव असतं, ते असतं प्रॉपर नाउन. ठीक आहे. गर्ल म्हटलं तर माझ्या वर्गामध्ये 100 मुली असतील, पण त्या 100पैकी मला एकीला संबोधून जर बोलायचं असेल तर मी तिला दिलेलं असं जेव्हा विशिष्ट नाव घेते तेव्हा मी तिच्या एकटीबद्दल बोलत असते, म्हणजे हे तिचं प्रॉपर नाव झालं, प्रॉपर नाउन झालेलं आहे. मग इथे बघायचं आहे की इथे बघा, एनी आयडेंटिफाईड थिंग कुड बी डिफाइंड ॲज, म्हणजेच काय, एक विशिष्ट नाव असतं ज्याने आपल्याला आयडेंटिटी करता येते. सो बेसिकली प्रॉपर नाउन आपल्याला काय देतं, आयडेंटिटी देत असतं. ठीक आहे. जर मला कोणी म्हटलं ए मुली, तर माझी ही आयडेंटिटी आहे का, नाही, पण मला कोणी नेहा असं हाक मारलं तर ही माझी आयडेंटिटी झालेली आहे. मग इथे बघा, बॉय म्हटलं तर कॉमन नाउन झालं, पण राम म्हटलं तर ते स्पेसिफिक आहे, प्रॉपर नाउन. रिव्हर म्हटलं तर कॉमन, गोदावरी म्हटलं तर प्रॉपर झालं. माउंटेन म्हटलं तर कॉमन, पण तेच हिमालया म्हटलं तर ते प्रॉपर झालं. डॉग म्हटलं तर कॉमन, ब्रुनो म्हटलं तर प्रॉपर, कॉलेज म्हटलं तर कॉमन, आणि रुईया असं म्हटलं तर म्हणजे रुईया कॉलेज असं म्हटलं तर त्याला आपण काय म्हणतो, प्रॉपर नाउन म्हणतो. आय होप तुम्हाला कॉमन आणि प्रॉपर मधला डिफरन्स आहे हा इथे व्यवस्थित समजलेला असेल. मग आता आपण पुढे जाऊयात ऍबस्ट्रॅक्ट नाउन कडे. आता ऍबस्ट्रॅक्ट म्हणजेच काय, भाववाचक नाम आपल्याला समजून येतं. ठीक आहे. थिअरी पार्ट मी इथे दिलेला आहे, तो ऍज युजुअल आपण पहिल्यांदा वाचूयात आणि मग आपण बघूयात. ठीक आहे. ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स रिफर्स टू ऍबस्ट्रॅक्ट ऑब्जेक्ट सच ॲज आयडिया, थॉट्स और कन्सेप्ट दॅट कॅनॉट बी सीन, फेल्ट और हेल्ड. सीन, फेल्ट और हेल्ड हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. दे कॅन बी एक्सपिरियन्स्ड. ओके. त्यांचा अनुभव घेता येतो. त्यांना पाहता येतं का, नाही. त्यांना आपल्याला टच करून फील करता येतं का, नाही. त्यांना आपल्याला पकडता येतं का, हेल्ड पकडता येतं का, नाही. ओके. पण काय करू शकतो, दे कॅन बी एक्सपिरियन्स, त्याचा अनुभव घेता येऊ शकतो. कसा ते आपण बघूया. और डिरेक्टेड टुवर्ड समवन और समथिंग, हाऊएव्हर दे आर नॉट टँजिबल. आता टँजिबल म्हणजे अशी गोष्ट असते, टँजिबल म्हणजे कोणती अशी गोष्ट की ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता, ज्याला मूर्त रूप आहे, बरोबर आहे, ज्याला फिजिकली तुम्ही टच करू शकता, त्याला फिजिकली एक आकार आहे, मूर्त रूप आहे, ज्याला तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. दे इन्क्लूड क्वालिटीज. आता काय ऍबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये काय असतं, क्वालिटीज असतात, गुणधर्म असतात. ओके. दॅट वी कॅनॉट टेस्ट, फील, सी और स्मेल. ह्याचाच अर्थ काय आहे, आपले 5 सेन्सेस आहेत ना, सेन्सरी ऑर्गन्स आहेत ना आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स, त्याने ह्याचा एक्सपिरियन्स घेता येत नाही. ठीक आहे. म्हणजेच काय आहे, अशी गोष्ट की जी मी पाहू शकत नाही, स्मेल घेऊ शकत नाही, टेस्ट घेऊ शकत नाही,
ऐकू शकत नाही आणि स्पर्श करू शकत नाही. बरोबर आहे. त्यांना आपण ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. मग अनुभव घ्यायचा तरी कसा? तर अनुभव घेता येतो त्याचा मनातूनच. म्हणजेच काय आहे, आपल्याला ती गोष्ट समजते पण आपण ती पाहू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल असं कसं होऊ शकतं? तर येस, डेफिनेटली होऊ शकतं. चलो मग बघूया. तुम्हाला इथे सांगितलं पर्सन इन पेन, तर तुम्ही पर्सन इमॅजिन करणार, कारण पर्सन काय आहे, कॉमन नाउन आहे, त्याला मूर्त रूप आहे, मनुष्याला मूर्त रूप आहे. आणि एक त्रासात असलेला व्यक्ती, पेन मध्ये वेदनेत असलेला व्यक्ती तुम्ही इमॅजिन करू शकता. येस, चला पाठ दुखते आहे, वेदनेतली व्यक्ती इमॅजिन होते. पण मी तुम्हाला सांगितलं नाव इमॅजिन पेन. आता पेन इमॅजिन करा विदाउट पर्सन. बरोबर आहे. पेन, पर्सनने पेन धारण केलेला आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, ऍबस्ट्रॅक्ट नाउन जे आहेत ना ते धारण करू शकतो, फील करू शकतो, बट त्याला मूर्त रूप नसतं. तुम्ही पेन सांगू नाही शकत पेन कसं दिसतं. ठीक आहे, गोल आहे, सर्कल आहे, म्हणजे सर्कल आहे, चौकोनी आहे, काळं आहे, निळं आहे, लाल आहे, पिवळं आहे, उंच आहे, जाड आहे, सांगू शकता का तुम्ही? नाही. पेन काय आहे, वी डोंट नो. त्याला मूर्त रूपच नाहीये. म्हणजे पेन इज नॉट टँजिबल, स्टील वी कॅन फील इट. ठीक आहे, तुम्ही सांगू शकता का की माझ्या कोणत्या सेन्सरी ऑर्गन मधून मी फील करते? मी बघून पेन फील करते का, ऐकून पेन फील करते का? नाही, तुम्हाला ते तुमच्या बॉडीमध्ये फील होतं. येस, सेम गोज टू सॅडनेस, हॅपीनेस. तुम्ही काय सांगू शकता? तुम्ही ना हॅप्पी असलेले मुलं सांगू शकता, माणसं सांगू शकता की ते हॅप्पी आहेत, त्यांच्या फेसवरती दिसतं, त्यांच्या फेशियल एक्सप्रेशन वरती दिसतं, फिजिकली दिसून येतं. बरोबर आहे, त्यांच्या मुवमेंट मधून दिसून येतं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हॅप्पी चिल्ड्रन म्हटल्यावर यू कॅन इमॅजिन, बट वेन आय से व्हॉट इज हॅपीनेस, तर तुम्हाला हॅपीनेसचं मूर्त स्वरूप आठवतं का? की हॅपीनेस कसा बरा दिसतो माहिती आहे का? नाही. सो ह्या गोष्टी आहेत ना, या गोष्टीला तुम्ही इमॅजिनेशन मध्ये सुद्धा मूर्त स्वरूप देऊ शकत नाही, बिकॉज ते टँजिबलच नाही आहे. टँजिबल गोष्ट म्हणजे ज्याला स्वतःचा आकार आहे, मूर्त स्वरूप आहे, ज्याला तुम्ही स्पर्श करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करू शकता, मूव्ह करू शकता. ओके, मग ह्या गोष्टी आपल्याला टँजिबल नाहीत हे समजून जातं. सो ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच काय आहे की ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे अशा गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्या तुम्हाला 5 सेन्सरी ऑर्गन्सने सेन्स करता येत नाहीत, ते तुम्ही फील करू शकता. फॉर एक्झाम्पल लव्ह, प्रेम. एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते, हे आपण 5 सेन्सरी ऑर्गन्सने सेन्स नाही करू शकत, पण आपण आपल्या बाय हार्ट यू कॅन फील इट. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनातून, हृदयातून तुम्ही सांगू शकता की मी एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करते किंवा एखादी व्यक्ती माझ्यावर प्रेम करते. ठीक आहे, हेटचं पण तसंच आहे की हेट हे दिसणार नाहीये बट यू कॅन फील इट. सेम गोज टू फिअर, जॉय, डिप्रेशन, सॅडनेस, सिम्पथी, अपथी, एक्साइटमेंट, फ्रीडम. या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण सेन्सरी ऑर्गन्सने सेन्स नाही करू शकत. त्या एकतर ती गुणधर्म आहेत, ती एकतर फिलिंग आहे, इमोशन्स आहेत, किंवा अशा गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या सेन्सरी ऑर्गन्सने सेन्स करू शकत नाही, बट स्टील आपण त्याला नावं दिली आहेत बिकॉज वी कॅन फील इट. येस, म्हणून आपण त्याला नावं दिलेली आहेत. सो अशा ज्या ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी आहेत, ऍबस्ट्रॅक्ट आहेत त्या गोष्टी. ठीक आहे, नावातच आहे आपल्याला की ज्या तुम्ही ठोस सांगू शकत नाही आहेत, अशा गोष्टींना पण दिलेली नावं आहेत. ज्या ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी आहेत त्यांना दिलेली जी नावं आहेत दॅट इज ऍबस्ट्रॅक्ट नाउन. ओके, चलो नेक्स्ट आपण जाऊयात पुढच्या प्रकाराकडे. पुढचा जो प्रकार आहे दॅट इज कलेक्टिव्ह नाउन. मी कॉमन नाउन शिकवत असताना मी सारखी सांगत होती हे ग्रुपला दिलेलं नाव नाही आहे, ग्रुप मधल्या प्रत्येक घटकाला दिलेलं नाव आहे. मग आता ग्रुपला दिलेलं नाव काय? तर ग्रुपला दिलेलं नाव म्हणजे कलेक्टिव्ह नाउन. ठीक आहे, मग आता इथे आपण थिअरी पार्ट वाचूयात, मग मी एक्सप्लेन करणार ऍज युजुअल. Collective nouns are the specific group or nouns that refers to groups that are made up of more than one individual. Group, त्यांनी काय म्हटलेलं आहे, ग्रुप्स that are made up of more than one individual. एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत किंवा वस्तूंसोबत किंवा ठिकाणासोबत केलेलं जे एक ग्रुप असतो, त्या ग्रुपला दिलेलं जे नाव असतं ना दॅट इज कलेक्टिव्ह नाउन. फॉर एक्झाम्पल ट्राईब, टीम, क्लास, ज्युरी, ग्रुप एक्सेट्रा. आता हे कसं ओळखायचं?
तर कलेक्शन ऑफ समथिंग, जर ते नाव कलेक्शन ऑफ समथिंग असेल तर ते डेफिनेटली कलेक्टिव्ह नाउन असणार. ही त्याची ट्रिक आहे. कसं ओळखणार मी कलेक्टिव्ह नाउन? काहीही टाका. कलेक्शन ऑफ स्टुडंट्स, व्हॉट? क्लास. कलेक्शन ऑफ प्लेयर्स, व्हॉट? टीम. कलेक्शन ऑफ म्युझिशियन्स, व्हॉट? बँड. येस. मग आता तुमच्यासाठी अशीच काही नावं मी इथे आणलेली आहेत. ठीक आहे. 15 कलेक्टिव्ह नाउन्स हे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत फक्त विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त भली मोठी लिस्ट आहे कलेक्टिव्ह नाउनची. आपल्याला एक्झामसाठी तेवढं करावं लागतं. ठीक आहे. बाकी ज्या ज्या बॅचेसमध्ये नोट्स प्रोव्हाइड होणार आहेत, ठीक आहे, ज्या बॅचेसमध्ये नोट्सचं फीचर आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला ती लिस्ट मिळून जाईल. ठीक आहे. मग बघायचं आहे. अ स्वॉर्म ऑफ बीज, अ स्कूल ऑफ व्हेल्स, a galaxy of stars, a library of books, a parliament of owls, goggles of geese, a troop of monkeys, a pride of lions, a colony of ants, a bouquet of flowers, a collection of coins, a flock of birds, a constellation of stars, a crowd of people, a range of mountain. हे जे मी काय वाचलं त्याच्यातलं स्वॉर्म, ओके, पेन दुसरं घेते, स्कूल, गॅलेक्सी, लायब्ररी, पार्लिमेंट, बुके, रेंज, क्राउड, कॉन्स्टेलेशन, प्राइड, कॉलनी, ट्रूप, फ्लॉक, कलेक्शन, गॉगल्स, हे जे आहेत ना सर्कल केलेले, हे कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. ठीक आहे. समजलेलं आहे. कलेक्टिव्ह नाउन वॉज ऑल्सो इझी. आता लास्ट जे मुख्य प्रकार आहेत, 5 प्रकार आहेत, त्याच्यातला शेवटचा प्रकार इज मटेरियल नाउन, ज्याला आपण मराठीमध्ये पदार्थवाचक नाम असं म्हणत असतो. बरोबर आहे. मग मटेरियल नाउन म्हणजेच काय? द नेम्स यूज टू मेन्शन मटेरियल्स और सबस्टन्सेस विच आर मेड अप ऑफ अँड कॅन बी परसिव्ड बाय आर सेन्सेस आर मटेरियल नाउन. ऍबस्ट्रॅक्ट नाउनच्या एक्झॅक्ट अपोजिट. ऍबस्ट्रॅक्ट नाउनला आपण काय म्हटलं की आपल्या सेन्सेस थ्रू आपण त्याला एक्सपिरियन्स नाही करू शकत. मटेरियल नाउन एक्झॅक्ट अपोजिट आहे. ते काय म्हणतात? वी कॅन सेन्स. बरोबर आहे. आपण सेन्स करू शकतो. कशाने सेन्स करू शकतो? तर आपले जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्याने आपण त्यांना सेन्स करू शकतो. म्हणजे पहिलं म्हणजे ह्यांना मूर्त स्वरूप असतं. मटेरियल नाउन जे आहेत त्यांना मूर्त स्वरूप असतं, हे लक्षात घ्या. ते मटेरियल आहेत, ते रॉ मटेरियल असतात. ह्याच्यापासून ना आपण काहीतरी बनवू शकतो. तर ना ह्याचे काही टिक मार्क्स आहेत. ते असल्यानंतर ते फिक्स मटेरियल नाउन आहे हे आपल्याला समजतं. कोणते टिक मार्क्स आहेत? तर पहा, हे टिक मार्क्स आहेत. मग बघा आपल्याला काय ओळखायचं आहे? ते कॉन्क्रीट असतात का? कॉन्क्रीट नाउन बघा एक प्रकार आहे, तो पुढे शिकवणार आहे. कॉन्क्रीट म्हणजेच काय असतं की ज्याला ना मूर्त स्वरूप आहे, ज्याला स्वतःचा आकार आहे, त्याला कॉन्क्रीट म्हणतात. ठीक आहे. मग हे कॉन्क्रीट असले पाहिजेत कंपल्सरी. ठीक आहे. आता दुसरी मी गोष्ट काय सांगितली? आता हे आपली एक ट्रिक आहे की ते रॉ मटेरियल असलं पाहिजे. म्हणजेच काय की त्याच्यामधून ना मी 4-5 गोष्टी बनवतो. 4-5 म्हणजे काय 4-5च नाही, पण त्याच्यापासून काहीतरी मी नवीन तयार करता आलं पाहिजे. काही बघा, गोल्ड पासून मी ज्वेलरी तयार करते, अल्युमिनियम पासून आपण वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकतो, आयर्न पासून पण आपण वेगवेगळ्या वस्तू तयार करतो. बरोबर आहे. प्लास्टिक पासून वस्तू तयार करतो, सिमेंट पासून आपण स्ट्रक्चर बनवू शकतो, घरं बनवू शकतो. म्हणजे हे रॉ मटेरियल आहे, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. आता मग अजून मला दुसरं टिक मार्क काय? मी कसं ओळखणार हे मटेरियल नाउन आहे का? दे कॅन नॉट बी काउंट इन नंबर्स, म्हणजे ते अनकाउंटेबल असतात. म्हणून हे कॉन्क्रीट का अनकाउंटेबल, काउंटेबल हे मुख्य प्रकार नाही पकडत आपण. कारण बघा की मटेरियल हा मुख्य प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये मटेरियल कसं आहे? कॉन्क्रीट पण आहे आणि अनकाउंटेबल आहे. हे दोन्ही प्रकार ह्याच्यामध्ये येतात, म्हणून ते मुख्य नाहीत. मग बघा, अनकाउंटेबल आहेत म्हणजे काय? अनकाउंटेबल गोष्टी म्हणजे ज्या नंबर्स मध्ये काउंट करता येत नाहीत. ठीक आहे. अनकाउंटेबल गोष्टी म्हणजे ज्या नंबर्स मध्ये काउंट करता येत नाही. मग आपण एक गोल्ड, एक अल्युमिनियम, एक आयर्न असं म्हणू शकतो का? नाही. वी कॅन से 1 गोल्ड कॉइन. मग हे 1 जे आहे ना, हे आपण कॉइन साठी वापरलेलं नंबर आहे. गोल्ड हे आपण नंबर्स मध्ये नाही काउंट करू शकत. ठीक आहे. कॉइन हा कॉमन नाउन आहे, ते आपण नंबर्स मध्ये काउंट करू शकतो. बट मटेरियल नाउन आपण नंबर मध्ये काउंट नाही करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण ह्याच्यामध्ये मी अजून एक्झाम्पल तुम्हाला देते म्हणजे कळेल. जसं मिल्क, 1 वॉटर, 1 मिल्क 1 वॉटर 1 सॉल्ट असं आपण म्हणतो का? नाही म्हणत. त्याच पद्धतीने आहे हे. मग काय आहे? डिफरंट युनिट ऑफ मेजरमेंट्स असतात याचे. मग ते कोणते असतात? मग ते ग्रॅम, किलोग्रॅम, लिटर, बरोबर आहे, लिटर,
मीटर, हे जे आहेत ना, ह्याने जे काउंट होतात ते माझे मटेरियल नाउन्स असतात. ते कधी नंबरने काउंट नाही होत. मग त्याचं काउंट करण्याचं मेजरमेंट काय आहे, तर हे मेजरमेंट्स आहेत. डिफरंट युनिट्स ऑफ मेजरमेंट त्याचे असतात. याला आपण काय म्हणतो, मटेरियल नाउन म्हणत असतो. येस, अशा प्रकारे आपण 5 मुख्य नामाचे जे प्रकार आहेत हे आज क्लिअर केलेले आहेत. पुढच्या सेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो जे उरलेले 5 आहेत ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपण जी कॅटेगरी बघितलेली होती बघा एकदम स्टार्टिंगला, लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स आणि ॲब्स्ट्रॅक्टची, त्या स्लाइडकडे आपण पुन्हा जाणार. ठीक आहे. सो आज नाउनचा पार्ट 1 आपण कंप्लीट केलेला आहे. थँक्यू सो मच. ओके. ज्यांना ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांच्यासाठी मी इथे सांगत आहे, ही आपली गरुड बॅच आहे. दिस इज ओनली रेकॉर्डेड बॅच. 3 महिन्यांचे इथे व्हॅलिडिटी त्याला मिळणार आहे. आणि हे जे रेकॉर्डिंग्स आहेत हे कोणासाठी ही बॅच सुटेबल आहे, तर ज्यांचा ऑलरेडी थोडाफार अभ्यास झालेला आहे आणि ज्यांना क्विक रिव्हिजन हवा आहे त्यांच्यासाठी ही बॅच इथे काय आहे, उपयुक्त आहे. 334 रुपये हे इंडिव्हिज्युअल बॅच समजा घेतलं, मराठी किंवा इंग्रजी तर आहे, पण ह्या दोन्ही बॅचेस ज्यांना हव्या आहेत ना त्यांना आपण थोडी कमी किंमत ठेवलेली आहे, 432 रुपये. ह्याच्यावरती ऑफर होती 21 तारखेपर्यंत ही 10% ऑफची, पण आता 21 तारीख निघून गेल्यामुळे ती ऑफर संपलेली आहे. ओके. चलो, आता हे बघायचं आहे आपलं अर्जुन बॅच जी आहे. अर्जुन बॅच आपली 6 महिन्याची बॅच आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, जे अनलिमिटेड टाइम्स तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकणार आहात 6 महिन्यापर्यंत. 10 जनरलाइज टेस्ट सिरीज असणार आहेत ग्रामरवरती आणि 5 पर्सनलाइज, म्हणजे तुम्ही ज्या परीक्षा देत आहात त्याच्या कोणतीही एक परीक्षा तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्याची वेगळी टेस्ट सिरीज मिळणार. प्लस डाऊट सेशन्स तुम्हाला मिळणार आहेत, डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स. ओके. इंडिव्हिज्युअल बॅच जी आहे, मराठी घ्या किंवा इंग्रजी घ्या, इंडिव्हिज्युअल बॅच घेतली तर 777 रुपये. याच्यावरती 25% ऑफ आहे 27 तारखेपर्यंत, फक्त 27 जून पर्यंत. ठीक आहे. नंतर त्याच्यावरचं हे जे आहे डिस्काउंट जे आहे हे कमी होऊन जाईल किंवा बंद होऊन जाईल. ओके. पण ज्यांना दोन्ही बॅचेस घ्यायच्या आहेत तर 777 2 बॅचेस घेण्यापेक्षा, म्हणजेच काय 1500च्या वरती किंमत जाते त्याची, तर आपण जे दोन्ही घेत आहेत त्यांना आपण सूट दिली आहे. 1299ला ती बॅच मिळणार आहे आणि त्यावरही आपण 10% ऑफ दिलेला आहे. फक्त लक्षात ठेवा 27 जून पर्यंतच ही ऑफर असणार आहे. ओके. पुढे पाहायचं आहे आपल्याला. पुढे पहा, इंद्रास्त्र ही जी बॅच आहे ही 0 to हिरो बॅच आहे, म्हणजे एकदम बेसिक टू ऍडव्हान्स सगळं क्लिअर होणार आहे अशी बॅच आहे. 1 इयरची ही बॅच आहे. याच्यामध्ये काय काय आहे, लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, लगेच टॉपिक झाल्यावरती टॉपिकवरती नोट्स, त्याच्यावरती टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट, त्याच्या व्यतिरिक्त ओव्हरऑल टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे. PYQ सेशन्स आपण ह्याच्यात घेणार आहोत, डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स याच्यात असणार आहेत आणि पर्सनल गायडन्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. याची इंडिव्हिज्युअल फी 1499 रुपये आहे. त्याच्यावरती 25% ऑफ ठेवलेलं आहे आपण. कधीपर्यंत, तर 2 जुलैपर्यंतच ही ऑफर आपली असणार आहे. ओके. मग आता बघा 1499च्या 2 वेगवेगळ्या बॅचेस, म्हणजे जवळपास 3000ची बॅच घेण्यापेक्षा कंबाईन बॅच आपण 2499ला ठेवलेली आहे आणि लॉन्च प्राइस वरती आपण 15% ऑफ ठेवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर ह्या बॅचेस आपल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बॅचेस बद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती फोन करून विचारू शकता. ठीक आहे. ऑफर संपायच्या आत पटापट ऍडमिशन घ्या जेणेकरून फायदा होईल. 1000 रुपयावरच्या जेवढ्या बॅचेस आहेत त्याच्यावरती आपण EMI ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके. तर त्या EMI बद्दल जाणून घेण्यासाठी सुद्धा तुम्ही फोन करू शकता. आपली ऍप्लिकेशनची लिंक जी आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन तुम्हाला, जेणेकरून काय होईल, तुम्हाला डिरेक्टली ऍप्लिकेशन मध्ये जाऊन ऍडमिशन्स घेता येतील. ओके. आता हे जे सेशन आहे हे सेशन विद्यार्थी मित्रांनो मी इथेच थांबवते आहे. पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे अँड अमेझिंग डे. थँक्यू सो मच. टेक केअर. बी काइंड टू एव्हरीवन. एम हाय अँड अचीव्ह हायर. थँक्यू सो मच.